चला तर आज करूयात ओल्या नारळाचा वापर करून उपवासासाठी अतिशय मस्त खमंग खुसखुशीत आणि तोंडाला चव येईल असा आगळा वेगळा पदार्थ। सारखेच उपवास असतील तर उपवासाला 30-30 साबुदाणा खिचडी वरईचा भात खायला नकोसा वाटतो। मग अशा वेळेला जर का तुम्ही हा पदार्थ बनवला तर नक्कीच तुम्हाला तो आवडणार आहे। घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्याचा वापर करून अतिशय झटपट बनवून तयार केलेला आहे। वरून छान कुरकुरीत होतो, आतून मस्त सॉफ्ट होतो आणि खायला मस्त खमंग खुसखुशीत लागतो। तर हा पदार्थ कसा बनवायचा ते बघूयात। तर त्यासाठी इथे बघा मी सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला घालायचे 1 वाटी भगर, यालाच काही ठिकाणी वरईचा तांदूळ असं सुद्धा म्हणतात। भगर आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती 2-3 मिनिटांसाठी छान खरपूस भाजून घ्यायची आहे। भगर अशी मस्त भाजून घेतली की म्हणजे मग याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि आपण जो पदार्थ तयार करणार आहे तो सुद्धा खायला छान खमंग लागतो। तर हे बघा 2-3 मिनिटं मी भगर भाजून घेतली। त्यानंतर आहे ना भगर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची। भगर पूर्णपणे थंड झाली मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। याला आहे ना आता आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचंय आणि मस्त अशी याची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। भगर आपण भाजून घेतलेली असल्यामुळे बघा छान अशी बारीक याची पावडर तयार झालेली आहे। भगरीचं असं हे छान बारीक असं आपण पीठ तयार करून घेतलं की आता यानंतर आहे ना इथे बघा एक मी मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतली आणि छोट्या तुकड्यांमध्ये मी याला कट करून घेतलंय। आता हा उकडलेला बटाटा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं। याला आहे ना मिक्सरवर फिरून याची फाईन आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा वरई आणि उकडलेला बटाटा आपण मिक्सरवर फिरून घेतला, त्यानंतर याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता हा पदार्थ आपण ओल्या नारळापासून बनवतोय, त्यामुळे इथे बघा मी 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। ओल्या नारळाचा पाठीचा काळसर भाग काढून टाकला आणि मग याला मी छान असं किसून घेतलेलं आहे। ओला नारळ मिक्सरवर फिरून घेत असताना याचे तुकडे शिल्लक राहता कामा नये याकरता मी ओला नारळ किसून घेतलेला आहे, म्हणजे मग तो व्यवस्थित यामध्ये बारीक होईल आणि याचे तुकडे सुद्धा या मिश्रणामध्ये शिल्लक राहणार नाही। याला थोडंसं ना चमच्याने हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता काय करायचंय यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि पुन्हा एकदा मिक्सरवर याला फिरवून घ्यायचं आणि छान अशी याची स्मूथ पेस्ट तयार करायची आहे। मिक्सरवर फिरवत असताना याला आहे ना मी पल्स मोडवरती फिरवून घेतलेला आहे, म्हणजे मग ओल्या नारळाचा किस जास्त यामध्ये बारीक होणार नाही आणि त्याचबरोबर ओल्या नारळाचा किसचा जो क्रंच आहे तो हा पदार्थ खाताना दाताखाली आल्यानंतर खूप छान लागेल। आता तयार करून घेतलेलं हे मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। यानंतर काय करायचंय यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। त्याचबरोबर यामध्ये घालूयात एक 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। मी इथे हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे, याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता। 1 चमचाभर खिसलेलं आलं घातलेलं आहे। अर्धा चमचा जिरं घालायचंय। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ। आता घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। जर का तुम्ही उपवासाला आलं, जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर फक्त चवीपुरतं मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे बघा घातलेलं सगळं साहित्य मी व्यवस्थित छान असं मिसळून घेतलेलं आहे। सगळं साहित्य चांगलं एकजीव झालेलं आहे आणि हे बघा इतपत हे घट्टसर आपल्याला मिश्रण हवं आहे। खूप जास्त याला पातळ करायचं नाही किंवा खूप सुद्धा घट्टसर आपण हे ठेवणार नाहीये। आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी गॅसवर आहे ना एक छोट्या आकाराचं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे। तर सगळे आपले हे धिरडे म्हणा किंवा डोसे म्हणा किंवा तुम्ही याला दुसरं काही नाव देऊ शकता, हे एकसारखे एकाच आकाराचे बनवून तयार व्हावेत याकरता हे मध्यम आकाराचं पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवलं। यामध्ये ना आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालायचे आणि त्यानंतर पळीने बघा आपल्याला यामध्ये बॅटर घालून व्यवस्थित एकसारखं पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे मग हा पदार्थ कुठे जाड किंवा कुठे पातळ होत नाही, एकसारखा बनून तयार होतो। तर 2 पळ्या इतकं बॅटर मी यामध्ये घातलं। गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून मी साधारण 2 ते 3 मिनिटं याला आहे ना छान असं शिजवून घेतलंय। तर बघा 2 ते 3 मिनिटं मी याला शिजवून घेतल्यानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याच्या ज्या कडा आहेत त्या छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत। मस्त असं हे कुरकुरीत झालेलं आहे। आता बघा याला आहे ना वरच्या बाजूने सुद्धा भाजण्याकरता पलटी करून घ्यायचंय आणि ही बाजू सुद्धा आपल्याला मस्त अशी खरपूस
हलक्याशा तांबूस रंगावरती छान अशी भाजून घ्यायची। एक चमचाभर तेल मी यावरती पुन्हा एकदा सोडलेलं आहे आणि मस्त याला दोन्ही बाजूनी मध्यम गॅसवरती आणखीन 2 मिनिटासाठी छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, याला मी आहे ना दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे। यावरूनच तुमच्या लक्षात येईल की हा पदार्थ किती मस्त कुरकुरीत झालेला आहे। आता शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे ना त्याचं सुद्धा आपण हे अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। आता जर का तुमच्याकडे हे असं भांडं नसेल, पॅन नसेल, तर काय करायचं, याच मिश्रणाचा वापर करून तुमच्याकडे जर आप्पे पात्र असेल तर तुम्ही याचे आप्पे तयार करून घेऊ शकता किंवा डोसा पॅनवरती तुम्ही हे असे छोटे छोटे डोसे तयार करून घेऊ शकता, धिरडी तयार करून घेऊ शकता। तर हे बघा, आणखीन इथे मी हे एक तयार केलेलं आहे, याला धिरडं म्हणा किंवा डोसा म्हणा। 1-2 चमचे तेल पॅनमध्ये घातलं, 2 पळ्या मिश्रण ह्यामध्ये घालून आहे ना याला व्यवस्थित पसरून घेतलं। 2 मिनिटासाठी मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि दोन्ही बाजूंनी मस्त असं याला मी छान खरपूस भाजून घेतलेलं आहे। छान असा हा खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत पदार्थ बनून तयार होतो। बनवायला अतिशय सोपा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इथे बघितलंच असेल की किती झटपट तयार होतो। अतिशय कमीत कमी साहित्याचा वापर करून हा छान असा कुरकुरीत आणि खमंग आपण उपवासाचा पदार्थ बनवून तयार केलेला आहे। त्याचसोबत आहे ना यामध्ये आपण इथे ओल्या नारळाचा वापर केलेला असल्यामुळे हा पदार्थ चवीला खूप छान लागतो। याला आहे ना तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता। हा पदार्थ गरमागरम खायला अतिशय मस्त लागतो। तर उपवासाच्या दिवशी जर का तुम्हाला सारखीच साबुदाणा खिचडी आणि वरईचा भात खायचा नसेल तर हा पदार्थ जरूर ट्राय करून बघा। मी सुद्धा उपवासाला असे नवनवीन पदार्थ ट्राय करतच असते, तुम्ही सुद्धा करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।